हाय हॅलो नमस्कार. मी ऋतुजा अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज आम्ही निघालो आहोत डीमार्टला. तर नेहमीप्रमाणे श्लोकला गाडी साफ करायला लावून मी निवांत गाडी चालवायला बसले. त्यानंतर मी, श्लोक, मम्मी आणि बबड्या बबडी त्यांना घेऊन आम्ही गेलो सिव्हिल हॉस्पिटलला. कारण आमच्या बबडीला चालू होता टॉम्या, म्हणजे आमच्या घरचं स्वतःचं कुत्रं. जास्त काही नाही, थोडेसे दात लागले होते म्हणून इंजेक्शन घेणं मस्ट होतं. तर त्यांना घेऊन इंजेक्शन घ्यायला गेलो. सिव्हिलला नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती. इंजेक्शन देऊन झाल्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला. तर हा बबड्याला असं ह्या ट्रॉलीमध्ये बसवलं, म्हणजे कसं टेन्शनच नाही. आणि दोघांनी पण ट्रॉलीची जाम मजा घेतली. शॉपिंग करून झाली. त्यानंतर आम्ही थेटच घरी आलो. घरी येऊन मी पुन्हा माझ्या गाडीला स्टार्टर मारला आणि निघाले शॉपिंगला. लाल परी हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. ती लाल परी आपल्या आयुष्यात नसली तर ही लाल परी नक्कीच आहे. तर त्याच लाल परीतनं माझी मैत्रीण खाली उतरली, म्हणजे निशा. तर तिला घेऊन मी गेले शॉपिंगला आणि सोबतच आकांक्षाला सुद्धा घेतलं. आतमध्ये गेल्यावर बरंच काही शॉपिंगला होतं आणि निशाला आवडला होता एक स्कर्ट, जो बघून आकांक्षा तिला घ्यायला नाही म्हणाली. त्यानंतर पाहिलं हा एका साईडनं फाटलेला स्कर्ट. त्यानंतर दिसला हा जायचा टॉप, जो कुठं घालायचा कळलंच नाही. आणि ज्याला क्रॉप टॉप आवडत नाही त्यानं हा फुल भयांचा क्रॉप टॉप घालायचा. आणि आपल्या आयुष्यासारखं चारी बाजूनं फाटलेलं नशीब आणि त्यासारखा सेम टू सेम हा टॉप बघून मला कुठेतरी रिलेटेबल वाटलं. आणि शॉपिंग करून झाल्यानंतर जात असताना आम्हाला राजवाड्यावर दिसला हा टॉपचा विषय, जो काल राजवाड्यावरती सगळ्यांनीच पाहिला असेल. या दोघींना स्टँडला सोडून मी निघाली घराकडे. जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे डेकोरेशन पाहिलं. त्यानंतर घरी पोहोचले. माझा व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.